माझ्यासोबत पुण्यातील काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी आहेत. ताई, प्रथमतः महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. महिला दिनाच्या दिवशी जो पुण्यात प्रकार घडलेला आहे तो तुम्ही पाहिलेला असेल, त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? भयावह आणि किळसवाणा घाणेरडा प्रकारे देव करो कोणाही आई बापांना अशी नालायक गौरवच्या सारखी औलाद न मिळो. हा जो आहे म्हणजे आता बोलायला गेलं तर याचा बापही गुन्ह्यामध्ये, यांच्या 3 पिढ्या लॉटरीच्या धंद्यात आहेत. 3 पिढ्या म्हणजे याचा आजा, याचा बाप आणि हा लॉटरीमध्ये. याचं पोकर सेंटर होतं, त्यावेळेस याच्यावर गुन्हा दाखल झाला. पोकर सेंटरच्या वेळेस विमानतळ पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. हा जेलमध्ये राहून आला, दोघं बापलेक. त्याच्यानंतर पुन्हा हा काम चालू केलंय त्यांनी, म्हणजे पोकर असो, क्रिकेटच्या बेटिंगमध्ये नंबर 1 होता हा स्वारगेटला. याचं रेस्टॉरंट आहे, तिथं त्याचं पोकर आणि क्रिकेटचं बेटिंगचं टेबल म्हणजे बेटिंगचं स्क्रीन आणि पोकरचं टेबल. कोणाचं? मनोज आहुजा, गौरव आहुजाचं क्रिकेट बेटिंगवर गुन्हा दाखल आहे. एका खंडणी प्रकरणामध्ये विमानतळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. दोघंही गुन्हेगार आहेत. पण आजच्या तारखेला त्यांनी आज जे कृत्य केले ते अतिशय म्हणजे पुण्याच्या संस्कृतीला हे मान्य नाहीये आणि अजिबात आम्ही चालू देणार नाही. आणि याला खरं तर मी तर गृहराज्यमंत्र्याला विचारू इच्छिते, अहो कायदा सुव्यवस्थेची भीती आहे का नाही? तो सरळ आपली पॅन्ट काढून समोर दाखवतोय. लाज वाटली पाहिजे हरामखोर पोराला. हा घरी आया बहिणींसमोर असाच फिरतो नालायक. विचारलं पाहिजे. गृहराज्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं नाही. खरं तर जो शास्त्रीनगरचा चौक आहे तिथून सकाळी महिला येत जात होत्या, शाळेत जाणाऱ्या मुली येत जात होत्या आणि त्यांच्यासमोर हा सगळा प्रकार घडलेला आहे. मग तेच तर मी म्हणतेय ना की महिलांना समोर एखादी लज्जा येण्यासारखं कृत्य करतोय आणि तो बालिग आहे. ते जे म्हणतात ना तो मायनर नव्हता. काय एवढा उशीर लागला पोलिसांना अटक करायला? काय करत होते एसीपी डीसीपी? मला सांगा ना, पोलीस करत काय होते? सकाळी झालेला प्रकार सगळ्या पेपरवर तुमच्या सगळ्या न्यूज चॅनलवर दिसतोय आणि पोलीस काय करतायत? म्हणजे कुठनं तरी वरनं फोन आला होता का तुम्हाला की कारवाई करू नका गौरव आहुजावर? कारण का गौरव आहुजाचे पॉलिटिकल कनेक्शन आहेत, सत्तेतल्या लोकांच्या बरोबर त्याच्या बापाचे कनेक्शन आहेत. तुम्ही गंभीर आरोप करताय की हे प्रकरण दाबलं जात होतं. यस, गौरव आहुजा खरंय. तुम्ही बघा, खरंय. त्याला का एवढा वेळ का लागला पकडायला? स्वारगेटमध्ये राहतो, जयश्री पावभाजीच्या शेजारी तो. त्याचं हॉटेल स्वारगेटला आहे. का नाही पकडलं गेलं पोलिसांकडनं? आता 3 वाजता झोपेत न उठले का? कोणाशी पॉलिटिकल त्याचे संबंध आहे? तुम्ही माहिती घ्या ना त्यातली. तुम्ही आरोप करताय ताई तुम्ही मोठे आरोप करताय की सत्तेतल्या लोकांचा आशीर्वाद आहे. मग तुमच्यावर दबाव आहे का? तुम्ही नाव सांगत नाहीये. नाही, मी तुम्हाला देते ना नाव. मला पण पोलिसांशी बोलू दे ना. कारण का ज्या वेळेस विमानतळाला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता क्रिकेट बेटिंग आणि खंडणीचा, त्यावेळेसही त्याला सोडवलं गेलं होतं. ज्या व्यक्तीने हा सगळा व्हिडिओ काढला त्याने त्या गौरवला हटकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या व्यक्तीला देखील शिवीगाळ केली. कुठेतरी पुणे पोलीस पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरतात. ऐका, प्रत्येक पोलीस तुमच्या एकेकाच्या मागे फिरू नाही शकणार. हे आई वडिलांचे संस्कार आहेत. आई वडिलांनी काय संस्कार दिले? सध्या आई वडील पैसे कमवतात, जा पोर्शे घेऊन जा, BMW घेऊन जा, कुणालाही मार, काही कर. आई बापांनी बघितलं पाहिजे ना आपला मुलगा बाहेर जाऊन काय. तुम्ही मुलींना म्हणतात 7च्या आत घरात या, मुलांना का नाही विचारत तू रात्री 12-1 पर्यंत कुठं बसला होता, कुठं करत होता, काय करत होता? का नाही व्हिडिओ कॉल करत कुठं बसलाय दाखव मला? काहीतरी आई वडिलांचा पण डाग पाहिजे ना. प्रत्येक ठिकाणी पोलीस काय करणार? आणि मी तर सगळ्यात एक विचारू शकते, जे गौरव आहुजा आहेत आणि त्याचे वडील मनोज आहुजा आहेत हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असं म्हणणं नाही पहिल्यापासूनच. 100%. आता तुम्ही पत्रकार असून मला हा प्रश्न विचारताय, मी तुम्हाला सांगताय एवढी डेअरिंग कशी आली? तो जर गुन्हेगार नाहीये तर आयरा गैराचं काम नाहीये एवढं घाणेरडं वागणं. आणि एवढा सगळ्या व्हिडिओ आल्यानंतरही तो बिंदास घरी राहतोय. याचा अर्थ समवन इज बिहाइंड दॅट. कोणीतरी आहे त्याचा आका. कारण का सध्या आकांचा सीझन चालू आहे, सगळीकडे आकाच आका आहे. तू काही कर, आका आहे. तुम्ही नाव का घेत नाहीये? त्याचा आका कोण आहे? मग तुम्ही आरोप करताय. ऐका ना, आता त्याला पकडलंय ना, मी तुम्हाला देते ना नाव. राजकीय कोणीतरी वारसा असल्याशिवाय एवढ्या गोष्टी होत नाहीत, एवढी हिम्मत होत नाही. उद्या जर मला बेकायदेशीर काही करायचंय तर मला माहिती आहे चलो मेरा कुछ हो गया ना मेरे पीछे कोई है, एवढं लक्षात घ्या. आपण पाहतोय की हे सगळं प्रकरण करणारा जो गौरव आहुजा आहे तो आणि त्याचे वडील जे मनोज आहुजा आहेत हे पहिल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचं संगीता तिवारी यांनी आरोप केलेला आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.